आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ही बघा इथे आहे ही। दिव्या काय ग अशी एकटीच का बसलेस इथे? काय ग काय झालं? हे बघ काही त्रास होतोय का? तुला काही सांगावंसं वाटत असेल, बोलावंसं वाटत असेल ना तर बोल ना, आम्ही आहोत ना। काही गरज नाहीये मला कोणाची। आणि करून करून काय करणार आहात तुम्ही? माझ्या आयुष्यात काय झालंय कोणाला काही घेणं देणं नाही। ती शिवा तर नुसतं बोलत असते, तिला काही काळजी नाहीये माझी। मुळात तुम्ही सगळे एकसारखेच आहात। दिव्या, अगं शिवानं किती केलंय आपल्यासाठी। तिला नेहमीच आपली काळजी असते, अगदी सावलीसारखी आपल्या मागं असते ती। हो का? मग आता कुठे आहे तुझी सावली? आता इथे असणं अपेक्षित होतं ना तिने। कुठे सोडून गेली आपल्याला? अगं सोडून नाही ग गेली, सोय करायला गेली ती आपली। अरे कसली सोय बाई आजी? कुठे राहणार आहोत आपण? रस्त्यावर राहायची वेळ आली आपली। थोडा विश्वास ठेवशील तिच्यावर? विश्वासाचं काय घेऊन बसलीस बाई आजी? इतक्या लोकांसमोर कोण बोलणार म्हणून निघून गेली ती। हे बघ तू त्याची काळजी करू नगस, जेव आणि झोप, आराम कर। काय माझ्यावरच चिडतायत सगळे। अगं दिव्या कोणीही तुझ्यावर चिडत नाहीये, तू आधी शांत हो। मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येते आणि जेवणावर राग काढायचा नाही हा। जेवून घे गपचूप, मी आले। अरे नाना, तुला एक काम द्यायचं आहे। अरे नाना हे बघा, तुम्हाला आमची छोटीशी मदत करायची फक्त। म्हणजे तुम्ही मदत केलीत ना की आम्हाला आमचं घर परत मिळेल। बाकी तुम्ही काही म्हणा जगदीशराव, तुम्ही जे बोललात ते तुम्ही करून दाखवलं। त्यांना चांगलं चुना लावला, चुना। नाहीतरी ती शिवाना माझ्या डोक्याला ताप झाली होती माहितीये। सारखी माझ्या बायकोच्या बाजूने येऊन माझ्याशी भांडायची। अगं त्या शिवाला बोलायचं, घाबरायचं नाही तिला। आपण बघ तिच्या नाकाच्या खालून असं तिचं घर घेऊन गेलो, वर तिला पोलिसामध्ये पण टाकलं। आता ती मला बघितलं ना ती लय घाबरते आपल्याला। तुम्ही लय डेंजर आहे बाबा। त्या शिवाच्या नाकावर टिचून तिचं घर ताब्यात घेतलं म्हणजे कायची गोष्ट नाही। पण मला सांगा जगदीशराव, ते कागद तुम्ही त्यांच्याकडून घेतले कसे? तू काय खबर काढतोयस काय? हो ना हो, येळबीड लागले काय मला? मला नाही तेच म्हटलं तू काय एवढा काय ते कागद आहे ना आपल्याकडे आले होते। आणि माझा तो बच्चन सागर त्याच्या शाळेचा प्रोजेक्ट आहे सांगून माझ्या आईची आधीच सही घेऊन ठेवली होती। आणि मग तीच सही कागदपत्रावर जादू। म्हणजे तुम्ही म्हातारीच्या सेम टू सेम सह्या घेतल्या? म्हातारी आई आपले अरे मी शाळेत असताना ना पाठ्यपुस्तकावर आपल्या बापाची एकदम अशी उभेऊब सही मारायचो। आमच्या आईची सही काय एकदम दिली टोकून जादू। पण जगदीशराव, हे एवढे जुने पेपर्स ते तुम्हाला कुठून मिळाले?
जादू जादू जाम भारी हा जगदीशराव. जादू जादू जादू. जाऊ द्या. काय बोललायस तू याच्यात? काय बोललायस काय सांग? अमृत हे सगळं खोटं आहे. ही फसवते, ही मला ही फसवते. काका ए जगदीश काका कोण कोणाला फसवतोय ना तर दिसतंय हा. किती खोटं बोलशील अजून? शिव तू हे करून आहे ना मला अडकवायला बघतेस. सोडणार नाही मी एकेकल, सोडणार नाही मी. ए बाबा आधी आम्हाला धर, मग सोडायचं की नाही ते बघू. पण आता तुला हे घर सोडावं लागणार आणि आम्ही टीव्ही बघणार. काकू पोलिसांना फोन लावतो त्याला. लावा पटकन लावा फोन. लावा. काही म्हणा शिवा, जिजूनी एक नंबर प्लॅन दिला भाई, एक नंबर. बरोबर जीजू आपला ग्रेट आहे रे. अरे यांना काय वाटलं हेच मास्टर माइंड आहे, पण आम्ही काय चीज आहे तुम्हाला काय माहिती. बातम्याला नाही. तुम्ही बघा पोलिसाला फोन लावा ना. मी माझ्या लावा. लावा काकू फोन पण लावा आणि यांना चांगले चोपायला पण लावा. काय जगदीशराव, कशी वाटली माझी जादू? अरे तुम्ही काय जादूगार? सगळ्यात मोठा जादूगार तो वरती बसलाय आणि त्याने सांगून ठेवलाय, जो जसा करतो तो तसाच भरतो. जैसी करनी वैसी भरनी. सोडणार नाही मी कोणाला. अरे बाबा तू नको सोडू म्हंटल ना, आपण हे घर सोड. हा काही प्रॉब्लेम नाही, तू निघ इथून. चला शिवा मी हात जोडते. हवं तर मी पाया पडते तुझ्या. आणि बघ ना, आधीच या घरासाठी आम्ही आमचं राहतं घर सोडलंय आणि आता हे घर सोडल्यावर आम्ही जायचं तरी कुठे? शिवा ग, या सागरचा तरी विचार कर. हे बघा तो तुमचा प्रश्न आहे, याचा विचार ना तुम्ही आधी करायला पाहिजे होता. चला आवरा, चला चला चला. हे बघ शिवा, आपल्यातला वाद आपल्यात राहू दे. अगं पण निदान त्या बारक्या सागरचं तरी तोंडाकडे बघून थोडं. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत हे बोलायला? लवकरात लवकर इथून निघायचा. मी सागरचं म्हणशील तर त्याला इथे राहू दे, पण तू निघायचं. ए काय बोलली ती? चला आवरा चला. गयो गयो तुझं घर गयो.